माध्यमिक शिक्षण विभाग म्हणजे अनेक तक्रारी, प्रश्न, समस्या घेऊन दररोज शेकडो शिक्षक आणि इतर कर्मचारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे येतात. प्रशासकीय कामकाज करत असताना या शिक्षकांची गाऱ्हाणे ऐकायला शिक्षणाधिकाऱ्यांना वेळ देता येत नाही. त्यामुळे सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी तिसऱ्या गुरुवारी महिन्याच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी हा संवाद आयोजित केलाय. दुर्दैव त्या उपक्रमाकडे शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आणि ती नाराजी शिक्षणाधिकारी जगताप यांनी बोलून दाखवली. मंगळवारी शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे आपल्या कार्यालयात प्रत्येक लिपिकाला घेऊन त्यांच्या फाईल काढत होते. यात एक फाईल त्यांच्या हातात आली. त्यांनी पाहिलं तर जानेवारी 2021 मध्ये उच्च न्यायालयानं त्या फाईलवर निर्णय दिला होता. संबंधित विधवा महिलेला पेन्शन देण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु 4 वर्ष शिक्षण विभागानं त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. ती फाईल पाहून त्यांनी पुढारी आपल्यासमोर आले की आपण वाकून काम करतो आणि इथे गरिबाला अजूनही न्याय मिळत नाही. जानेवारी 2021 मध्ये कोर्टाचा निकाल झाला, पण अजूनही त्या महिलेला पेन्शन मिळत नाहीये. जानेवारी 21 पासून राहिलेली पेन्शन व्याजासह त्या महिलेला मिळावी म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बार्शी तालुक्यातल्या एका शिक्षकाचं निधन झाल्यानं त्यांच्या पत्नीला पेन्शन लागू झाली होती, परंतु एका महिलेनं आपण संबंधित शिक्षकाची पहिली पत्नी असल्याचं सांगून तक्रार केली होती. त्या महिन्याची पेन्शन थांबवण्यात आली. ती महिला आपली सर्व कागदपत्रे घेऊन उच्च न्यायालयात गेली आणि तिच्या बाजूने निकाल लागला होता.